आज ठाणे महापालिकेचे अधिकारी आमचे उपमहापौर कृष्णा पाटील आमची संयुक्त बैठक झाली। मुंबईत जसा जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे तसाच घोटाळा ठाण्यात पण झाल्याचं दिसत आहे। यावेळी आमचे अधिकारी नगरसेवक भरत चव्हाण आणखी उपस्थित होते। 7,000 बोगस जन्म प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षात दिल्याचे पुरावे समोर आलेले आहेत। ठाणे महापालिकेने या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी SIT मुंबई सारखी बनवावी अशी आम्ही विनंती केली आहे। महापालिका अधिकारी याच्यामध्ये आहेत का, मला वाटतंय का? महापालिकेचे अधिकारी, एजंट आणि हे बांगलादेशची माफिया यांची ही टोळी तिघांनी संगनमताने देशाच्या सुरक्षेची खेळ सुरू केला आहे। साधारण 3 नंबर असेल याच्यामध्ये, मला वाटतं मला वाटतं ठाण्यात 25,000हून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र दिली गेले असेल गेल्या 3 वर्षात। 7,000 चे तर पुरावे आमच्याकडे आलेले आहेत।